डीजे प्रणय भगत सर कुठे असाल तर संपर्क करा. कॅमेरा मन आपल्याला इकडे पर्पल कॅप इथे परिधान केली जाईल. अनंत सुरते साहेबांच्या शुभ हस्ते हा पर्पल कॅपचा किताब दिला जाईल आणि आपण पाहतोय हा किताब मात्र मिळालेला आहे तो अरुण म्हात्रे या मात्र खेळाडूंना आणि तीच मात्र कॅप परिधान करत असताना आपल्याला पाहायला मिळते. याचं बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. या एज मध्ये आपण पाहतोय की पर्पल कॅप त्यांनी मात्र परिधान करण्याचा मान मात्र मिळवलेला आहे. ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल जर तुम्हाला असे मानसन्मान आणि पुरस्कार व्हावे असतील तर, आणि तो मात्र मिळवलाय अरुण म्हात्रे यांनी. हाही फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप तर शोधून काढली तिथे क्षेत्ररक्षक नाही. पाहता पाहता चेंडू मात्र 1 2 3 4 वॉन्स होत असताना बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतो चौकार. तर हा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. तनिष शाल्लूर. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण कांबळे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड ऑन स्ट्राईक मात्र पाहायला फलंदाज आहे ते तनिष शाल्लूर. एज बॅटला कडा घेतली होती त्यानंतर मात्र तिथे झेल झालाय. आपण पाहतोय गली रिझन मध्ये आणि जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर येताना. दोन्ही खेळाडूंचे ना 12वे प्रतिनिधी इथे नाही आहेत. 12 मॅन 2 रनची पॅनल्टी आहे. द्यायची का? 2 मिनिटाच्या आतमध्ये 12वा प्रतिनिधी जर पोहोचला नाही तर आपल्याला इथे 2 रनची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नाणेफेक जिंकली होती पेठ पलटण या संघानं प्रथमतः आणि तिथे मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले गेले ते पेठ वॉरियर्सच्या संघाला आणि इथे अगदी मॅचमध्ये चांगली खेळी मात्र पाहायला मिळाली होती पेठ वॉरियर्सच्या संघाकडनं. परंतु इथे बारूच मात्र ढासलताना पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला पेठ वॉरियर्सच्या संघाचं, कारण महत्त्वपूर्ण 2 विकेट मैदानाच्या बाहेर. हा पंचांचा इशारा येतोय इथे वाईट डिसिजन. वाईट पंच दीपक पाटील सर यांच्याकडनं मात्र निर्णय पाहायला मिळतो चांगलं इथे डिसिजन. पाच धावफलकावरती मात्र पाहायला मिळते. पहिला षटक लक्ष्मण कांबळे यांच्या स्वरूपामध्ये मात्र चालू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळतोय सुभाष. हलक्यातून खेळून काढला. गॅप तर शोधली. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला पॉइंटला आणि चेंडू मात्र इथे मैदानाला गुदगुल्या करत अक्षरशः सीमारेषा पलीकडे जाते 4 धावांसाठी येतोय हा चौकार. नरेंद्र यांच्याकडनं हा झेल पकडला गेला. आजच्या मॅच मधील हा हिरो आणि चांगलं टायमिंग नॅचरल मोमेंट मिळते. चेंडूला मात्र दिले भिरकावून फलंदाज सुभाषच्या बॅट्स मधून निघालेला हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे प्रणय. आणि त्याचबरोबर गावदेवी पेडगाव ही प्रीमियर लीग 2022चा रंग चढत असताना मात्र पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने एक मॅच मात्र इथे होताना पाहायला मिळेल ना. प्रत्येक टीमला मात्र इथे 3 मॅचेस खेळायला मिळणार आहेत.
आणि ज्या प्रकारे मात्र पहिली मॅच जिंकली होती पेट वॉरियर्स या संघानं आणि तिथे दमदार खेळी मात्र पाहिली होती आपण खेळाडू सुनील एडे याची आणि तो ऑन स्ट्राईक मात्र अजूनपर्यंत मात्र येताना पाहायला मिळाला नाही. एकही चेंडू मात्र अजून मिळाला नाही. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा आणि असं विशिष्ट पाहायला मिळतोय की सुनील एडे यांना अजूनपर्यंत मात्र एकही चेंडू मिळाला नाही. मागच्या मॅच किताब त्यांना मात्र मिळाला होता आणि एका फुलातून रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी ज्यांची पाहिली होती आपल्या संघासाठी पेट वॉरियर्स या संघाकडनं खेळत असताना आणि आता सेकंड मॅचसाठी मैदानामध्ये उतरलाय संघ पेट वॉरियर्स आणि पेट पलटण हा संघ आई फटका चांगला सजवला. तिथे संधी आहे परंतु थोडस मात्र दूरवर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पासून पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतोय. विलीन सुरते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक दर्जेदार गोलंदाज सध्याच्या घडीला मात्र दुसरा षटक आपल्या संघासाठी घेऊन येत असताना या गावदेवी प्रीमियर लीग पेट मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर सेकंड ऑन स्ट्राईक मात्र फलंदाज आहे सुनील एडे. ऑटोमॅटिकली साऊंड सिस्टम आहे इथे. चांगला फटका इथे गॅप शोधून काढली. क्षेत्ररक्षण मात्र तिथे लावलंय. त्या प्रकारे गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय विलिंद सुरते यांच्या आणि सिंगल्स मात्र मिळेल फक्त इथे तुम्हाला. या सिंगल्सनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. दोन्ही टीम चांगल्या बॅलन्स आहेत. आपण जर का विचार केला पहिली मॅच इथे पेट वॉरियर्स वर्सेस पिंक पॅथर पेट या दरम्यान लागली होती. तिथे पेट वॉरियर्स हा पहिला सामना जिंकलेला आहे. त्यानंतर मात्र पेट पलटण हा संघ मात्र पहिली मॅच इथे पराभूत झाला होता, लॉस झाला होता. त्यानंतर मात्र तो विजय महत्त्वाचा असेल सध्याच्या घडीला पेट पलटण या संघासाठी. पेट वॉरियर्स हा संघ एक सामना जिंकलाय आणि पेट पलटण हा संघ पहिला सामना पराभूत झालाय असं मात्र मैदानावरचं समीकरण. आणि ह्या दोन संघांमधला हा सामना आमच्या भेटीला आलाय. पेट वॉरियर्स वर्सेस पेट पलटण. पेडगावचं हे वनवैभव आपल्या भेटीस आलंय क्रिकेटच्या निमित्ताने. हाही दर्जेदार मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं मी विलिंद सुरते यांची स्तुती केली होती. पहिल्या चेंडू ज्या प्रकारे मात्र रिलीज केला होता ना त्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी मात्र चुणूक दाखवून दिली आणि आपल्या ह्या पेट संघातून खेळताना नेहमीच त्यांची मात्र ही दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला मात्र खेळत असताना पेट पलटण या संघाकडनं स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफसाईडला मात्र पाहतोय आपण मिड ऑफ तिथे डीपला क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. चेंडूला उचलला कलेक्ट केला जाणार आणि फेकी केला जाणार तोपर्यंत मात्र सिंगल्स येईल. या सिंगल्सनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. परेश मंजुले आपणास विनंती आहे या आमचे संपर्क करा. परेश मंजुले. दशरथ पाटील सर यांचं समुद्र आपण समालोचन इथे ऐकत आहात आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंगत आणण्याचं काम मात्र दशरथ पाटील सरांकडनं करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला थोडंसं मात्र इथे थंड पाणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे दशरथ पाटील सरांची. आई चेंडू चांगला गोलंदाजीचा बोलबाला मात्र दाखवत असताना विलीन सुरते आपल्यातून गोलंदाजी करत असताना परंतु हा चेंडू मात्र थोडासा दिशाहीन. डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि वाईट चेंडू. एक अवांतर धावफलकावरती लागेल. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच आहे पेट वॉरियर्स वर्सेस पेट पलटण या दोन संघांमधली. स्ट्राईक इनला सुभाष. सुनील एडेच्या बॅट्स मधून निघाले. एकला बॅट्सच्या मधोमध घेतले त्याला दिले भिरकाउट. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय हा षटकार. थँक्यू डे. तर मागच्या मॅचचा हिरो आता मात्र हिरोगिरी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. एक षटकार बॅट्स मधून आलाय सुनील एडे. 7 धावांचा खेळ. हाही फटका चांगला खेळवला आहे. तिथे गॅप शोधून काढली. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत मात्र इथे
चेंडू मात्र पटप्पा टप्पा 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 सीमारेषा पलीकडे जातो 4 धावांसाठी येतोय चौकार. मी उल्लेख केला होता इथे सुनील येडे हा मात्र पहिल्या षटकामध्ये ना इथे आला नव्हता फलंदाजी करण्यासाठी आणि एकी बॉल मात्र पहिल्या षटकामधला मिळाला नव्हता आणि त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. त्यानंतर मात्र इथे दुसऱ्या षटकामध्ये मिलिंद सुरते यांनी मात्र चांगली गोलंदाजी 4 चेंडूंपर्यंत चांगली गोलंदाजी मात्र हाताळली होती. त्यानंतर मात्र इथे स्ट्राईक मिळाली. अर्थातच आजचा हिरो सुनील येडे या फलंदाजाला आणि त्यावरती मात्र आक्रमकता मात्र पाहायला मिळाली आणि मिलिंद सुरते यांच्यावरती अक्षरशः तुटून पडला आणि शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 5व्या चेंडूवरती षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार असा अफलातून मात्र खेळ पाहायला मिळालं. नशीब भोईर गोलंदाजी मार्कवरती या रायगड जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट जगतामधील एक आवर्जून नाव ज्यांचं मात्र घेतलं जातं तेच मात्र नशीब भोईर. मोठं नाव क्रिकेट जगतामधील. परंतु तेव्हा आपल्यातून फलंदाजी गॅप शोधून काढली. मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपला. चेंडूला उचलला जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत मात्र धावा येतात इथे 1. या सिंगल्सचं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29. गोलंदाजी मार्कवरती नशीब भोईर. आपल्या टीमचं नशीब पूर्णपणे नशीब भोईर यांच्या मात्र खांद्यावरती असेल. गोलंदाजी तुटून करावी लागेल अचूक टप्प्याची करावी लागेल कारण स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आता आहे. आजच्या दिवसामध्ये घनाघाती फलंदाजी करत असताना यंग रायझिंग फलंदाज सध्याच्या घडीला मात्र घातकता मात्र ज्याच्याकडनं पाहायला मिळतोय. बॅटच्या मदतीमध्ये मात्र फटके घेत असताना आणि कनेक्टिव्हिटी मात्र ज्याच्या बॅट्सला पाहायला मिळतोय. सुनील येडे हा फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती या टेनिस क्रिकेट जगतामधील एक मोठं नाव नशीब भोईर हे मात्र असणार आहेत. नशीब भोईर यांना 2 विकेट लागोपाठ घेतले तर इथे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु इथे आले खणखणीत सुनील येडेच्या बॅट्समधून निघालेला हा दमदार आणि खुमाकदार षटकार. कुमोद पाटील यांच्याकडनं विकेटसाठी इथे नशीब भोईर यांच्यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु इथे विकेट काय घेणार. विकेट घ्यायला इथे मात्र सुनील येडे वेट लावते अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला आणि अफलातून फलंदाजी करत असताना मात्र रंगामध्ये आणि ढंगामध्ये गुलाल उधलत मात्र फलंदाजी करत असताना सुनील येडे वेट लावून सोडणारा क्रिकेट खेळतोय. या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39. वैयक्तिक 21 धावांवरती सुनील येडे हा मात्र फलंदाज खेळत असताना पाहायला मिळते. 2 षटकार 2 चौकारांच्या साह्यानं अपल्लातून फलंदाजी. आयवा कॅच पकडलेले आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आधी मात्र आपण घेऊन जायचं आहे आणि लगेच चायनीज खायचं आहे त्या पैशांचं. तुमचे 100 रुपये आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. बल्लू आमच्यापर्यंत 500 रुपये पोहोचवा. मागचे तुमचे 500 रुपये आमच्याकडे मात्र जमा करायचे आहेत. हाही फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतं. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार. चेंडू मात्र जातोय फलंदाज सुनील येडेच्या बॅट्समधून निघालेला आणखी एक दर्जेदार आणि खुमाकदार षटकार. षटकार कशा प्रकारे गोलंदाजी करावी इथे मात्र नशीब भोईर सारख्या एक नामवंत गोलंदाजांना सुद्धा तेवढ्या चांगल्या प्रकारे हा मात्र फलंदाज सुनील येडे
हा मात्र फलंदाज अफलातून फलंदाजी करत असताना सम्राटाचा पाऊल पडत असताना टेनिस क्रिकेट जगतामधला मात्र पाहायला मिळतोय. नाव आहे त्याचं सुनील एडे. हा मात्र डिलिव्हरी चांगला पाहायला मिळाली. स्लोवर डिलिव्हरी आपल्या बोटाची जादू नशीब भोईर या गोलंदाजांनी मात्र नंतर चालवली आणि कामयाबी मात्र पाहायला मिळाली. नशीब भोईर यांचा मात्र षटक क्रमांक इथे आऊट. यस अरे जबरदस्त इथे मात्र पाहायला मिळालं आणि विकेट क्रमांक हाई फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग रेझन मध्ये डीपला क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतो. सिंगल सर कंप्लीट केली जाईल का? धोका निर्माण झाला इथे आणि नशीब भोईर यांनी मात्र कामयाबी निर्माण केली. कारण महत्वपूर्ण नाही इथे विकेट प्राप्त केली. ज्या बॅट्स मधून मात्र रन्स येत होत्या त्या विकेट प्राप्त करून दिली. सुनील एडेला बाद केलं. जरी धावा त्या षटकामध्ये किती खर्च झाल्यात ना त्या महत्वाचं नाही आणि विकेट क्रमांक मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. इथे 5वी हिट विकेट मात्र पाहायला मिळाली इथे आणि फलंदाज माघारी परतेल. दैवत सुनील एडे आपला ऑरेंज कॅप घेऊन जायचे तोपर्यंत आणि ऑरेंज कॅप परिधान करून आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. हा मान आहे आपला. ऑरेंज कॅप मिळवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि ती तुम्ही किंवा कामयाबी इथं मात्र हासिल केलेली आहे. तर मी मान्यवरांना विनंती करेन की सुनील सुरते सर या आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅच ऑरेंज कॅप आजच्या दिवसामधील हा सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूचा आपला मान सन्मान पुरस्कार इथे मात्र देण्यात येत आहे. सुनील एडे वेळ लावलाय मित्र तो अक्षरशः सगळ्या क्रीडा रसिकांना आणि आपल्या संघातील संघ मालक खुश असेल आपल्यावरती. संध्याकाळी निश्चित जोरदार पार्टी असेल तुझ्यासाठी जर का उद्या चॅम्पियन झालास तर. विलिन सुरते आपल्या स्पेल मधील दुसरा षटक घेऊन येत आहेत. ओहो वेग पाहायला मिळाला. वेग 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 आणि वेगावरती स्वार होत असताना विलिन सुरते कामयाबी इथं हासिल करत असताना फर्निचर बरखास्त इथे केलंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज सुभाष पाटील बॅक टू पेव्हिलियन. क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की पहिल्यांदा फोन जातो तो सँडी डीजे याला, त्याच्यानंतर फोन जातो तो नितीन डीजे याला. पण आमचा प्रणित डीजे काय वाईट आहे. यांना हे मात्र जबरदस्त इथे क्रिकेटाची स्पर्धा रंगादार होण्यासाठी मात्र चांगलं योगदान मात्र डीजेच्या मार्फत देताना पाहायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच प्रणय सर. स्लो डिलिव्हरी परत एकदा अफलातून माइंडेड इथे मात्र गोलंदाजी केली जातोय. ज्यासाठी मात्र विलिंद सुरते यांना ओळखलं जातो ना या गोलंदाजी करण्यासाठी, तीच गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय विलिंद सुरते या गोलंदाजांकडनं. स्ट्राईक इन लावून स्ट्राईक मात्र फलंदाज पाहायला मिळतात ते सादिक. हाही चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. रन्स घेण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत मात्र तेवढ्या चतुर मात्र यष्टिरक्षण पाहायला मिळालं नशीब भोईर यांच्याकडनं. नशीब भोईर यांनी एनर्जी ड्रिंक आम्हाला पाजली, परंतु त्यांची एनर्जी मात्र चांगली होताना पाहायला मिळतोय. तुम्ही दान करा
दान केल्यानंतर तुम्हालाही तेवढंच मात्र फळ मिळेल. हो 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 हो, इथे मात्र काय घडतंय, सावध भूमिका, थोडासा स्किट झालं, नशीब भोईर तिथे पाहायला मिळाले आपल्याला. आणि थोडंसं मात्र इथे सावधतेचा पवित्र मात्र अवलंबला आणि मिलिंद सुरते यांची स्तुती करावी लागेल. बॅक टू बॅक तिसरा मात्र हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय, चौथा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त केली होती, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक तिसरा हा डॉट बॉल. अजूनमध्ये एकही रन नाही. जर काही मिडन ओव्हर झाली तर या स्पर्धेमधली मिडन ओव्हर असते, परंतु तुमच्या बॅट्सच्या रडारवरती फुल टॉस चेंडू मात्र देतात आणि त्या फुल टॉस चेंडूची केली गोटी, चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्क्वेअर लेग क्रेझर मधून जाते सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. तर हा नो बॉल असणार आहे आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. चांगली गोलंदाजी करत होते मिलिंद सुरते, त्यानंतर मात्र इथे 52 धावा धावफलकावरती. शरीरावरती हा चेंडू आदरला होता, स्लोवर डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली, थोडंसं व्हेरिएशन मिलिंद सुरते नेहमी करतात त्याप्रमाणे मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा लागत जातात त्या 53 धावा. फ्री हिटचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळता आला नाही, त्याचा फायदा उचलता आला नाही, कारण फ्री हिटचा चेंडू बऱ्यापैकी मात्र इथे फलंदाजांच्या गटामध्ये असतो, तो मात्र त्या प्रकारे हाताळता आला नाही. तेवढीच जागतिकची गोलंदाजी मिलिंद सुरते यांच्याकडनं होताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या इनिंग मधील असेल आणि इथे पहा येस विकेट. पंच पहा आमचे किती पंच चतुर आहेत ना, ज्यांचं लक्ष मात्र असं ह्यासाठी मात्र या पंचांना पहिल्यांदा मात्र आपल्याला चान्स दिला जातो. मग दीपक पाटील सर असतील आवर्जून नाव घेतलं जाईल आणि शिवदास वाघमारे सर देवत यांचंही मात्र आवर्जून नाव घेतलं जाईल. तर या विकेटचं पतन होतं आणि त्यानंतर मात्र पाहायला मिळतं इथे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. ड्रिंक प्लीज, ड्रिंक घ्यायची. घ्या आणि लगेच सामना चालू करा. तोपर्यंत जाऊया DJ प्रणय सरांकडे. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच असणार आहे पिंक पॅथर पेट वर्सेस पेट सुपर किंग. सर दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्याबरोबर संपर्क करा. संपर्क करा लगेच आमच्या.
दुसऱ्या बाजूला दोन आपल्या स्पेलमधील षटक हाताळले ते विलीन सुरते. चांगला षटक इथे मात्र हाताळला गेला होता. 8 धावा खर्च केला. नो बॉल इथे मात्र येतोय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी देओल. आणि फीड ऑन असेल याची दक्षता घ्या. सम्राट सेकंडला फीडचा चेंडू होता आणि ते पहा नशीब भोईर यांनी मात्र तेवढे चाणक्य दाखवले, परंतु पंचांचा इशारा आहे ते नॉट आउट. येस, इट्स इज अ राईट डिसिजन मात्र पाहायला मिळालं आणि हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक इथे मात्र चालू आहे. दुपारचं सत्र मात्र चालू झालंय. खऱ्या अर्थानं मात्र गावदेवी प्रीमियर लीग पेचच्या मात्र भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाची चर्चा ही मात्र केली जाईल या विभागामध्ये. अर्थातच दर्जेदार आयोजन, दर्जेदार मात्र ड्रेसिंग पाहायला मिळतोय आणि तेवढंच सुंदर मात्र आम्हाला संगीत डीजे सुद्धा पाहायला मिळतं आणि तेवढं स्वादिष्ट मात्र जेवणही मात्र या आम्हाला आणि पेठ ग्रामस्थ आपलंही मनापासून आभार. हलक्या त्याने खेळून काढला. तिथे पाहतो स्किट होताना पाहायला मिळाले. थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते सम्राट यांना, पण सम्राट नावामध्ये सम्राट आहे. अशा दुखापतीने ते घाबरत नाहीत. परत एकदा त्याच धमकीत मात्र उभे राहतील. सम्राटाचं पाऊल आहे, सम्राटाचा तो पाय आहे. अशा या छोट्या मोठ्या जखमांना ना तो मात्र जुमानत नाही. नावच सम्राट आहे. 56 धावा धावफलकावरती. काय झालंय? डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय इथे. फटका चांगला मात्र इथे टायमिंग शॉट मात्र पाहायला मिळाला नाही. परफेक्ट बॅट वरती आला नाही चेंडू. तोपर्यंत मात्र 2 कंप्लीट मात्र केल्या जातील का? यस, इथे मात्र रन्स कंप्लीट केल्या जातात 2 आणि या 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 58. हा फटका चांगला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक 2 मात्र पाहायला मिळतात आणि तोपर्यंत मात्र तिथे स्किट होताना पाहायला मिळालं. दुसरी धावेचा प्रयत्न, धोका तर निर्माण झालाय. नशीब भोईर मात्र यष्टीरक्षक आहेत आणि नशीब भोईर यांचं सुद्धा दुखापत झालेली पाहायला मिळते थोडीशी काहीतरी. आणि षटक क्रमांक 5 अंतिम षटक मात्र समाप्त झालं आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 61 धावांची गरज असेल विजयासाठी. टीम पेठ पलटण या संघाला 61 धावांची गरज असेल विजयासाठी आणि इथे प्रथम निर्णय घेतला होता पेठ वॉरियर्स या संघानं. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा आणि क्षेत्ररक्षण करत असताना मात्र इथे 60 धावा खर्च केल्या गेल्यात आणि त्या डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरणार पेठ वॉरियर्सचा संघ आणि त्या चेस करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज जातील ते पेठ पलटण या संघाच्या बाजूनं. तर जाऊया प्रणय सरांकडे डीजे. तर नाणेफेक होईल. यस, इथे दीपक पिंक पॅथर पेठ विरुद्ध पेठ सुपर किंग या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. तरी कर्णधार चला. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात पेठ प्रेमियर लीग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात पेठ प्रेमियर लीग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात पेठ प्रेमियर लीग. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो नितेश मात्रे कर्णधार. चला या नाणेफेकीसाठी कृपया फर्स्ट इनिंग संपली तरी सुद्धा इथे कर्णधार येत नाहीत. जेवण झालंय, थंडा झालाय, नाश्ता झालाय, सगळं काही तुम्हाला टेबलवरती हातामध्ये भेटतोय. तरी एक काम करा, तिथे मात्र दशरथ पाटील सर कुठे असेल तर रथ घेऊन जा, कर्णधाराला घेऊन या नितेशला नाणेफेकीसाठी. यस, दशरथ पाटील सर आलेले आहेत इथे. लाईटवाला रथ घेऊन जा नाणेफेकीसाठी, दोन्ही कर्णधारांना घेऊन या इथे. एक इथे आलेले आहेत मला वाटतं, पिंक पॅथर पेटचे कर्णधार येणं बाकी आहेत मला वाटतं ना. या दशरथ पाटील सर, आपलं स्वागत आहे. सगळे प्रेक्षक वर्ग आपली वाट पाहत आहेत. नेक्स्ट मॅच आहे पिंक पॅथर पेट वर्सेस पेट सुपर किंग. या दोन संघांमधली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाणेफेकीचं कौल मात्र इथे होईल. नितेश मात्रे कर्णधार पिंक पॅथरचे. चला या आपण. यस, नाणेफेक येथे जाईल. इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेक इथे मात्र घेतली जाईल. युसुफ शेख सर यांच्या शुभ हस्ते युसुफ सिद्दीकी सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक घेतली जाईल. आपण ऑन स्क्रीन पाहतोय. युसुफ सिद्दीकी सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक घेतला जातोय. यस, कोण जिंकलंय नाणेफेकचा कौल? ओके, सुपर किंग हा संघ मात्र नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आणि त्या निर्णयाशी आपण तयार राहायचं आहे. लगेच सामना चालू करा लगेच मित्रांनो. यस, बॅटिंगचा निर्णय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे प्रहार करतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे प्रहार करतोय आणि क्रिजमध्ये पायल्या क्रिजमध्ये बाउंड्री लाईन कव्हर करत असताना चेंडूला पाठवतोय सीमारेषा पलीकडे. विलीन सुरते यांच्या बॅट्समधून 12वा प्रतिनिधी. समीर शेखच्या बॅट्समधून चौकार पाहायला मिळाला. सुनील लेडे पहिला षटक हातात असताना मात्र इथे पाहतोय आपण दर्जेदार आणखी एक मात्र इथे समीर शेखच्या बॅट्स मधून हा मात्र येतोय षटकार. थँक्यू. सुपर किंगचे सगळे खेळाडू आपण समायोजन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तिथे सगळ्यांनी जमायचं आहे. सुपर किंग येलो जर्सी हलक्या त्यानं खेळून काढला. तिथे मात्र पाहतो आपण थर्ड मॅन रिझन मध्ये मात्र चेंडू हा ट्रॅव्हल होत असताना धाव मात्र आली. तोपर्यंत मात्र येते एक. या सिंगल्सनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 11 धावा. सुनील लेडे पहिला षटक हातात असताना ऑन स्ट्राईक मात्र पाहायला म्हणजे सलामीची जोडी आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या अस्मितेसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये समीर शेख आणि विलीन सुरते. स्ट्राईक इन ऑन स्ट्राईक मात्र आता पाहायला मिळतोय विलीन सुरते. तिसरा षटक ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारे हाताळला होता विलीन सुरते तेच मात्र आता फलंदाजीच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक विलीन सुरते. हा वेग पाहायला मिळाला. जोरदार अपील तेवढीच मात्र पाहायला मिळतोय सुनील येडे या गोलंदाजाकडनं आणि डॉट बॉल मात्र पाहायला मिळालं.
61 धावांचा टार्गेट इथे मात्र चेस करायचा आहे. पहिला षटक मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. बिग हिट करावे लागतील. 4-5 षटकांचा खेळ आहे इथे पाहायला मिळतोय आपल्याला. लोअर फुलटा चेंडू त्याला मात्र कन्वर्ट केलाय. इथे मात्र पाहतोय आपण गॅप शोधून काढली. 2 क्षेत्ररक्षकांना मात्र चकवा देत मात्र चेंडू सीमारेषेजवळ जात असताना लॉंग आउट रिझन मध्ये डीपचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्याला अडवलाय आणि धावा घेतल्या जातात या चेंडूवरती मात्र 2. या 2 रन्सनी मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. पहिल्या षटक सुनील एडी यांचा समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. समीर शेख आणि विलीन सुरते फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघ पेट वॉरियर्स या संघाकडनं आणि पेट पलटण हा संघ मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. तोपर्यंत जाऊया परत एकदा प्रणय भगत सरांकडे. DJ फलंदाजांना मात्र इथे मेहनत करावी लागेल. घाम इथे मात्र यावं लागेल. अंग भिजावं लागेल घामानं. कारण 61 धावा तुम्हाला मात्र चेस करायच्या आहेत. 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. सुनील एडे या मात्र गोलंदाजांनी हा षटक मात्र हाताळला होता आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जात आहे दैवक डाकी. स्लोवर डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. ते मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न आणि संधी ही झाली. डायरेक्ट हिट झाला असताना तर मोठा मासा मात्र गळायला लागला असता समीर शेखच्या स्वरूपामध्ये. परंतु नशीब बलवंतर मात्र पाहायला मिळतं इथे. समीर शेख यांचं एक सिंगल्स मात्र धावफलकावरती आली. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दैवत डाकी गोलंदाज सेकंड ओव्हर्ससाठी मात्र आमंत्रित केले जातोय. गावदेवी पेठ प्रीमियर लीग 2022चं भव्य दिव्य आयोजन संध्याकाळच्या सत्रामध्ये वाटचाल करत असताना थोडासा मात्र थंडगार वारा मात्र इथे सुटलेला आहे आणि त्याचा आनंद प्रत्येक खेळाडू मात्र झाडाच्या खाली बसून मात्र घेत असतात. हीच मात्र प्रीमियर लीगची खरी गंमत जम्मत मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचा आनंद मात्र प्रत्येक खेळाडू मात्र इथे घेताना पाहायला मिळतोय आपल्याला. हाही फटका चांगला आहे. तिथे झेल होईल का? पण झेल सुटलाय. झेल तुम्ही कोणाचा सोडलात तर झेल सोडलात तुम्ही विलीन सुरते या घातक फलंदाजाचा जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा फायदा विलीन सुरते कुठपर्यंत उचलतात ना ते पाहणं योग्य आहे. 2 चेंडू हाताळले. 2 धावा मात्र आल्या ते आतापर्यंत या षटकामध्ये आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते 15. 15 ऑन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. वसीम मौलवी गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये असं मोलाचं सहकार्य या पेट प्रीमियर लीगसाठी आणि या आम्हाला समालोचकांसाठी सुद्धा इथे मात्र लाभत असताना थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर वसीम सर. गोलंदाज दैवत डाकी. हो डिलिव्हरी काय पाहायला मिळाली. इथे मात्र गुडलेंथवरचा चेंडू आहे ना. चेंडू आताच्या घडीला मात्र या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये हाताळले जातात गोलंदाजांकडनं तेच मात्र हा चेंडू हाताळला गेलाय. साईप्रीत लाईव्ह टेलिकास्ट मात्र आपल्या लाईव्ह टेलिकास्ट मात्र पाहायला मिळते. ही प्रीमियर लीग 2022चं भव्य दिव्य आयोजन. बॅटच्या मधोमध आलं त्याला उचललंय. कळून काढलं होतं पण तेवढ्या चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण ही मात्र पाहायला मिळालं लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि माघारी परतावं लागेल. ज्याच्या बॅट्समधून मात्र फटके येत होते. समीर शेख डगआउट मध्ये येताना पाहतोय आपण. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए. लिखे जो खत तुझे. Where'd you wanna go? How much you wanna listen? I'm not looking for somebody with some superhero. थँक्यू. Some superhero, some fairy tale. थँक्यू प्रणय सर. त्याचबरोबर पाहतोय आपण एक षटक मात्र समाप्त झाला. त्याच्यानंतर मात्र 13 धावा खर्च झाल्या होत्या. दुसरा षटक इथे चालू झाला. त्यानंतर चांगला मात्र षटक आता हातलात असताना मात्र पाहायला मिळतात. दैवत डाकी हे मात्र गोलंदाज विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर मात्र इथे जाताना पाहायला मिळालं. विलीन सुरते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना कैलास डाकी. हाही फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप तर शोधून काढले. क्षेत्ररक्षक तिथे नाही. टप्पा 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 चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. चौका. नैनों में सपने
जिन्हीं पे दिल आ गया गावदेवी प्रीमियर लीग 2022 पेचचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीस आलंय आज आणि उद्या उद्या खऱ्या अर्थानं ना मात्र इथे रंगत पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये आपल्याला जॉईन होतील दशरथ पाटील सर एकेकाची पिस्स काढण्यासाठी. कॅमेरामॅन पाहू नका, दशरथ पाटील येणार आहे तोपर्यंत तयारी करून ठेवा आणि व्यवस्थित टेलिकास्ट करा, नाही तर तुमचंही खरं नाही. तीच आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू आणि मात्र व्हायरल करू. जग्गूभाई नेहमीच चांगलं योगदान साईप्रीत लाईव्ह साठी मात्र पाहायला मिळतात. हा षटकार मात्र पाहायला मिळतोय इथे, वाईट चेंडू मात्र पाहायला मिळतोय, सॉरी माफी असावी. वीस धावा धावफलकावरती. दशरथ पाटील नसले तरी ना समालोचक कक्षामध्ये तरी जोक होणार आहे. दशरथ पाटील या लवकर, तुम्ही तुमची वाट पाहत आहोत इथे. थोडीशी मात्र प्रेक्षक सुद्धा आमचे शांत बसलेत. हा सुद्धा वाईट चेंडू मात्र फेकला जातोय. आपण पाहतोय सुनील येडे आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळण्यासाठी मात्र इथे आलेले आहेत आणि चांगली गोलंदाजी मात्र पहिल्या षटक हाताला होता. 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर स्तुती करावी लागली ते दैवत डाकी याची. फक्त धावा खर्च केल्या 6 आणि एक विकेट मात्र महत्वपूर्ण प्राप्त केली आणि बॅक टू बॅक मात्र इथे तिसरा वाईट चेंडू मात्र हातात असताना पाहायला मिळतात सुनील येडे ह्या मात्र गोलंदाजांना. प्रीमियर लीग 2022 पेचची ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्यामध्ये मात्र आपल्या संघातील एक नामवंत खेळाडू सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. एकमेकांचे मित्र एकमेकांबरोबर लढताना पाहायला मिळतील. हा युद्ध क्रिकेटचा मात्र लढताना पाहायला मिळेल. बॅटच्या मधोमध आलं आणि याला मात्र दिले भिरकावून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. ते स्क्वेअर लेग कव्हर असताना मात्र इथे चेंडू सीमारेच्या पलीकडे फलंदाज कैलासच्या बॅट्स मधून निघालेला हा दणदणीत षटकार. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट. आह शेठालय दिसताना. थँक्यू. सुनील येडे, कैलास मात्र इथे झेल होईल का नाही. इथे मात्र हा कॅच सुटली. पहा चांगली कॅच इथे मात्र होणं गरजेचं होतं. ज्याच्या बॅट्समधून मात्र षटकार पाहायला मिळाला कैलास डाकी यांचं आणि सुभाष यांच्याकडनं मात्र हा झेल सुटला गेलाय. सुनील येडे गोलंदाजी मार्गवरती. हा षटकार आला असला तरी सुद्धा आतापर्यंत मात्र खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पहिला षटक तेवढ्या चांगल्या प्रकारे मात्र हाताळला होता. आता मात्र वेग पाहायला मिळाला. वेगावरती मात्र स्वार होत अक्षरशः गोलंदाजी करत असताना आपल्या मनगटातील बेधकता आणि बेधकता मात्र पाहायला मिळते गोलंदाजाची. या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 मात्र डॉट बॉल केले. मागच्या मॅचमध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळलेले आहात, काय केलेलं आहात ते मात्र तुम्ही ठरवायचं नाही, कारण येणाऱ्या मॅचमध्ये ना तुम्हाला शून्यावरून सुरुवात करायची असते आणि तेच मात्र पाहायला मिळालं. सुनील येडे यांनी पहिल्या षटक मात्र हाताला चांगला, त्यानंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण. आता ही संधी प्राप्त झाली. थर्ड मॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना खराब क्षेत्ररक्षण. पण प्रीमियर लीगमध्ये वासिम सर, प्रीमियर लीगमध्ये ना असे चित्र पाहायला मिळतात, कारण तुम्हाला 11 खेळाडू चांगले मिळत नाहीत. क्षेत्ररक्षक कोणता तुमच्याकडे येईल त्याचं कधी कधी ना असे खेळाडू आपल्याला इनमध्ये पाहायला मिळतात की त्याचा आणि क्रिकेटचा काही संबंधही नसतो. कधी कधी बराच वेळा मात्र क्रिकेटपासून दूरवर मात्र हा खेळाडू असतात. शेवटचा चेंडू या मात्र इनिंगमधील तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे ते सुनील येडे. तर स्ट्राईक इन लॉन स्ट्राईक विलीन सुरते. काही वेग पाहायला मिळाला. गुडलेतवरचा चेंडू तेवढा दर्जेदार डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळतो. इथे गोलंदाज सुनील येडे याने आज मात्र पूर्णपणे प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ मात्र दाखवलाय. सुनील येडे ऑन फायर. डाले तू तेरी झलक शर्फी नाम अकबर तेरी झलक शर्फी
थँक्यू. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आणखी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बेस्ट इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो कोण ठरेल ना त्यासाठी मात्र इथे 5G टेलिकॉमचे फाउंडर सर्व्हिस सर्व आपल्याला पाहायला मिळतात. सबाउद्दीन शेख यांच्याकडनं आपल्याला हा स्मार्ट वॉच मात्र देण्यात येणार आहे. ही एक सुवर्ण संधी सुद्धा असेल. आणि सबाउद्दीन शेख एक उत्तम गुणलेखक, शहाबुद्दीन शेख हे उत्तम गुणलेखक आमच्या समय सकाळपासून मात्र जोडले गेलेले आहेत. तर बॉल टू बॉल इथे मात्र मॅच टाईट होताना पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्यात. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 12 आणि 32 धावा. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचा सत्र मात्र इथे चालू होतोय. मॅच क्रमांक चालू आहे ती 5वी. बारा चेंडू 32 धावांची गरज असणार आहे. तिसऱ्या षटकासाठी मात्र इथे अनुज मात्रे गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईक ऑन स्ट्राईक मात्र कैलास डाकी. शरीराचा वेध घेणारा हा मात्र चेंडू पाहायला मिळतोय. अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती अदरलाय चेंडू आणि मात्र 1 रन्स मात्र मिळेल. आता एक धाव मात्र महत्वपूर्ण असणार आहे. टीम पेट वॉरियर्स या संघाच्या विरोधात खेळणाऱ्या मात्र पेट पलटण या संघाला. हा वाईट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येते. हा खराब डिलिव्हरी, अनलिगल डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि अनुज मात्रे यांची ही गोलंदाजी. अंतिम षटक अजूनपर्यंत बाकी असेल परंतु हा 4था षटक मात्र चालू आहे अनुज मात्रे यांचा. 30 धावा धावफलकावरती, 29 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावा. आणखी एक वाईट मात्र येताना पाहायला मिळते. कोणतीही मेहनत न करता मात्र धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळतात. 11 चेंडू 29 धावा असं समीकरण मात्र पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अनुज मात्रे आणखी एक मात्र ही डिलिव्हरी पाहायला मिळते. खरा पंचा इशारा करतील. यस, इथे आणखी एक वाईट चेंडू मात्र येते पहा. म्हणजे चेंडू फेकले तिथे 4 आणि महत्वाचं मात्र 1 धाव पहिल्या चेंडूवरती आले आणि बॅक टू बॅक मात्र हा तिसरा खराब डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते. दिशाहीन. तुम्हाला दिशेवरती गोलंदाजी करावी लागेल. जर का मॅच ही जिंकायची असेल तर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या नियंत्रणाची गोलंदाजी मात्र तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज अनुज मात्रे बॅटच्या मधोमध त्याला खोदून काढले अक्षरशः इथे कैलास टाकी ब्रँडेड. कैलास टाकीच्या विलीन सुरतेच्या बॅट्स मधून निघालेला हा विलीन सुरते ब्रँडेड षटकार. थोडासा प्रेशर मात्र अनुज मात्रे या गोलंदाजांवरती पाहायला मिळाला होता. तो मात्र प्रेशर आता आणखी वाढवण्याचं काम केलं गेलं ते विलीन सुरती यांच्या बॅट्समधून हा मात्र फटका पाहायला मिळाला. चांगली मात्र कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. बॅटच्या मधोमधाने आपल्या मनगटातील पूर्णपणे ताकद या फटक्यामध्ये लावत असताना मात्र पाहायला मिळाले. विलीन सुरती ऑन फायर.
परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं. अनुज मात्रे 10 चेंडू 22 धावांची गरज. येणारे चेंडू 10 आणि 22 धावांची गरज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आई फटका चांगला कलात्मक पद्धतीने खेळलाय. इथे मात्र पाहायला मिळतोय विलिन सुरती ऑन फायर. इथे त्यांच्या बॅट्समधून निघते आणखी एक घणाघाती षटकार. नाना करते प्यार हाय मैं करते प्यार होए मैं अगर तूने किया एतबार. यस प्रज्ञेश पाटील आपलं ही स्वागत. आपण ही लाईव्ह मॅच पाहत आहात. नाना करते प्यार हम कर गए. आता दिवस गेले प्रेमाची. प्रेमाची ना व्याख्या बदलत चाललेली आहे प्रणय सर. ऑनलाईन प्रेम पाहायला मिळतंय. दशरथ पाटील सर कुठे आहात तुम्ही? ऑनलाईन प्रेमाची व्याख्या ना तुम्ही जरा आल्यावर समजून सांगा आमच्या या तरुणांना. दशरथ पाटील सर या टोकावर ना त्या टोकावरती त्या टोकावर काय राऊंड मारतात काय कळत नाही बाबा. तुम्ही या इथे या जरा. आता तो हाई फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र विलिन सुरतेच्या बॅट्समधून निघालेला आणखी एक मात्र हा धमाकेदार फटाके फोडणारा मात्र षटकार. जगू थँक यू व्हेरी मच. तुम्ही स्क्रीनवर पाहिलेत नो बॉल आणखी मात्र येताना पाहायला मिळतोय. सोने पे सुहागा इथे मात्र पाहायला मिळतोय. डॉल मात्र इथे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच कुठे होती? 11 चेंडू 30 धावा असं समीकरण मात्र चालू झाली होती. त्यानंतर मात्र मॅच पाहतोय आपण 7 चेंडू आणि 9 धावा. तर स्ट्राईक इन लावणं स्ट्राईक मात्र पाहायला मिळते आपल्याला. विलिन सुरते या मॅचचा हिरो नक्कीच ठरेल. स्लोवर डिलिव्हरी त्याला मात्र भेरकावून दिले आणि आणखी एक मात्र येतोय विलिन सुरतीच्या बॅट्समधून निघालेला हा दन 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 दणदणीत करणारा हा षटकार षटकार षटकार. या सर या सगळ्या तरुणांना प्रेमाची व्याख्या समजावून सांगा. नंतर षटक क्रमांक मात्र इथे 4था समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या खेळीनंतर मात्र इथे येणारे चेंडू 6 आणि गरज असेल ती विजयासाठी फक्त 3 धावांची. दमदार 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 इथे मात्र फलंदाजी केली विलिन सुरती ऑन फायर. हा मात्र सितारा चमकत असताना टीम पेट पलटण या संघाकडनं गोलंदाजीमध्ये थोडंसं मात्र मागणं ठरलं होतं. त्यानंतर मात्र फलंदाजी मात्र अफलातून पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. चांगलं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 30 धावांची गरज. हा फटका चांगला पाहायला मिळते. इथे मात्र खेळून काढलं ऑफ साईडला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक धावतोय 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 पण तुम्ही इथे चेंडूला अडवणार नाहीत. आणि 6 चेंडू आणि 3 धावांचा खेळ सुरू झाला होता. पहिल्या चेंडूवरती मात्र मॅच फिनिश केली जातोय. कैलास डाकीच्या बॅट्समधून निघालेला हा चौकार आणि मॅच विन होते. मात्र इथे पेट पलटण हा संघ आणि पहिली मॅच मात्र इथे लॉस झाली होती परंतु सेकंड मॅच मात्र विजयी होतोय. आणि अशा पल्लवीत ठेवतोय आपल्या संघाची या मात्र स्पर्धेमध्ये मी टिकून आहे.
थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया परत एकदा समुद्र संगीताकडे आणि तोपर्यंत आवाज आपल्यापर्यंत नंतर पोहोचणार आहे महाराष्ट्रातील नामवंत समालोचक. तुम्हाला त्यांची डेट 2 वर्ष आणि 2 महिने अगोदरच घ्यावी लागते आणि पैसेही अगोदरच गुगल पे करावे लागतात. असं महाराष्ट्रातील एकमेव समालोचक असतील. त्यांचं नाव आहे दशरथ पाटील. यस नशीब शेठ भोईर यांना असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, काळोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. हे दुसरा देवेंद्र फडणवीस. या नशीब शेठ भोईर 1 बाय मॅच. चला मॅन ऑफ द मॅच.